नमस्कार मंडळी, राधे राधे सर्वांना। पुन्हा माझ्या नवीन व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे। तर बघा मंडळी, गावामध्ये राहण्याचा एक चांगला फायदा आणि मोठा फायदा हा आहे की गावामध्ये राहिल्यावर ताजे चांगला भाजीपाला खायला मिळते। तर बघू शकता मी इथं कारल्या तोडत आहे, कारण आज माझ्याकडे भाजीचा काहीच नव्हता, कारण की बाजाराचा हप्त्याचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे भाजीपाला काहीच नव्हता। त्याच्यामुळे मी इतक्या साऱ्या इथल्या कारल्या तोडल्या। त्याच्यानंतर इथं वांग्याचे पण झाड वगैरे आहेत, तुम्हाला सामान मी दाखवेन। तर इथं हे माझे काही लावलेलं तर वेलं नव्हेत, कारल्यांचे पण हे आपणच वापरले होते आणि इथं खूप साऱ्या अशा कारल्या वगैरे लागल्या। त्याच्यामुळे मी विचार केला की आज कारल्याच तोडून घेऊ, कारण इथं खूप दिसत होत्या। आणि इथं बघू शकता असे की वांग्याचे झाड आहेत मस्त, आणि तो आहे तिकडे माझा छोटासा घर। आता इकडे बघू शकता किती सारे वेले लागलेले आहेत, आणि ह्या इकडे आहेत तुडी, ज्या की माझ्या लावलेल्या आहेत। भरपूर जागा असल्यामुळे मी इथं तुडी वगैरे तर लावून घेतल्या, पण हे काढलेचं एक पण वेल माझ्या हातचा लावलेला नाही आहे, हे आपणच वापरलेले आहेत, कारण दरवर्षी इथं बी वगैरे पडतात त्याच्यामुळे। आणि हा इकडे आहे वालाचा पोपटीचं झाड, आणि हे आहेत वडी बनवायचे पानं। यांचा फुल व्हिडिओ पाहिजे असेल तर सांगा, पानाची वडी कशी बनवतात म्हणून मी नक्कीच टाकेन हे वाले पानं तोडून, कारण की आता खूप मोठे झालेले आहेत। इथं पण काढल्या वगैरे होत्या आणि मी तोडून घेतल्यानंतर इथला व्हिडिओ बनवत आहो। आणि इकडे आहेत ह्या शेंगा, इथं चवळीच्या आणि बरबटीच्या शेंगा वगैरे आहेत मिक्स, आणि हे इकडे आहेत तुडीचे झाड, आता तिथं शेंगा वगैरे लागायलाच आहेत। आणि पानं पण इकडे बघू शकता खूप मस्त झालेले आहेत। तर आणि हा आहे कढीपत्ता। आता इकडे बघू शकता हा आहे छोटासा वांग्याचा झाड, घराच्या मागच्या वाडीमध्ये आल्यानंतर, पण आता हा मोठा व्हायलाच आहे, कारण की इथं कचरा वगैरे खूप जास्त आहे। इथं मी मुंगाचे वगैरे शेंगासाठी झाडं वगैरे लावले, पण इथं शेंगा कम आणि कचराच जास्त दिसत आहे। त्या एकदम शेंड्यावर 2-4 शेंगा दिसल्या, मला वाटला की आता कारल्यामध्ये टाकायसाठी तोडून घेतो मी यांना। आणि हा आहे मुंगाचा झाड, इथं पण एक पण शेंगा लागायला आहेत, कारण की याचा सीजन आता यायलाच आहे। बघू शकता तुम्ही, इथे एक शेंग लागले आहे, मी सोचले की आता तोडून घेतो। इथं कारल्यामध्ये मिक्स खूप छान लागते दाणे वगैरे टाकल्यानंतर, पण इथं कचरा खूप जास्त होता। आम्ही मागं कचरा वगैरे पण साफ केलेला आहे, साप वगैरे आला होता इथं, तो व्हिडिओ माझ्या चॅनलपर्यंत जाऊन तुम्ही बघून घ्या। जास्त काही मला बोलता नाहीत, पण आता मी व्लॉगिंग वगैरे करण्याची कोशिश करत आहे, तर मला खूप चांगला सपोर्ट करा। हा माझा नवीन चॅनल मी खोललेला आहे। तर अशा वरून तर इथं एकही शेंगा नव्हत्या दिसत, पण एक वेल उचलल्यानंतर मला खूप साऱ्या शेंगा मिळाल्या इथं, जे की मला एकटीला भाजी होऊन जाईल। बघू शकता अशा शेंगा आणि काढल्या इतक्या साऱ्या मिळाल्या की मला दिवसभर एकटीला भाजी होऊन जाईल याच्यामध्ये। तर हा आहे गावात राहण्याचा फायदा। इकडे बघितलं तर एक भेंडी लागली आहे ह्या झाडाला, भेंडीची झाडं तर इथं खूप सारे मी लावलेली होती, पण कसं झाले नाही कचऱ्यामुळे। आणि इकडे आहेत हे वांग्याचा आणि मिरचीचा रोप लावलेला आहे, हा दुसऱ्यांचा आहे, त्यांच्याकडे जागा नसल्यामुळे त्यांनी माझ्या घराच्या मागं लावलेलं, कारण की भरपूर जागा आहे। आणि हा आहे माझा घर, मागे पाल वगैरे टाकलेली होती मी याच्यावर, कारण खूप गडद होता आणि खूप पुराणा झालेला आहे, माझ्या आजी आजोबांच्या काळापासून हा घर आहे त्याच्यामुळे। आणि रोप पण खूप मस्त झालेला आहे, त्यांचं पाणी वगैरे टाकतात रोज मस्त याच्यामध्ये, मग ती वाडी वगैरे लावायला नेतात तिकडे हा रोपा वांग्याचा आणि मिरचीचा, त्याच्यामुळे मग खूप सारे होते। तर बघू शकता किती सारा कचरा आहे, आणि इथं शेंगा तर एक पण नाही दिसत आहेत। आता हे एक नवीनच प्राणी आहे की पक्षी आहे सांगा तुम्ही, आणि हा कोणता प्राणी आहे तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा, मला तर माहीत नाही, पण खूप मस्त आहे। आणि इथं कचरा जास्त आहे, आणि बघू शकता किती वर शेंगा लागलेल्या आहेत, त्या माझा हात पण नव्हता पुरत। आणि ही आहे वेगळीच रानभाजी, तर याच्यामध्ये कसं याचे बुडातले कांदे वगैरे काढून भाजी बनवतात, ह्या फुलांची काही भाजी बनवत नाही। तर किती वर शेंगा लागलेल्या आहेत, ह्या तर मी तोडलेला नव्हता, कारण की माझा हातच पुरत नव्हता। आणि ही आहे इकडं वेगळीच रानभाजी, तर ही कोणती रानभाजी आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जांबाचं झाड पण आहे, वालाचं झाड आहे, आणि हा बघा इथं मस्त साफ जागा झालेली आहे, फक्त झाडण्याचे झाडं वगैरे ठेवलेली होती मी, मस्त मागं साफ वगैरे केली होती, त्याचा पण व्हिडिओ आलेला आहे। आणि तुडीची झाडं तर खूप मस्त झाले, आता फक्त शेंगा वगैरेच लागणं बाकी आहे। इथं शेंगा वगैरे झाल्यानंतर इथं पण मी मस्त व्हिडिओ बनवून टाकणार आहे तुम्हाला। तरी
बघायसाठी तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की कळवा. इकडे टोपली विसरली होती मी काढल्यांची, हेच घ्यायला आली, मला माहीत पण नव्हता कुठे ठेवलेली होती. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. छान वाटला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी आणि असेच सपोर्ट करत राहा गावाकडचे नवीन व्लॉग बघण्यासाठी. तर आता मी जाते भाजी बनवण्यासाठी. ठीक आहे मंडळी, धन्यवाद सर्वांना. राधे राधे.